नमस्कार. SKP मोटिवेशनल कट्ट्यामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण सिरीज ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट पाहत आहोत. त्यातला अत्यंत महत्त्वाचा तिसरा मेजरिंग इन्स्ट्रुमेंट डायल बोर गेज या संदर्भात आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. डायल बोर गेजचा वापर कुठे आणि कसा करायचा हे समजून घेणार आहोत. त्यातला पहिला आहे एक सिलेंडर बोरचा इंटरनल डायमीटर मोजण्यासाठी. म्हणजे इंजिनमधील अत्यंत महत्त्वाचा इंजिन सिलेंडर असतं, हायड्रोलिक सिलेंडर असतं. तर त्या सिलेंडरमधला जे इंटरनल बोर आहे त्याचं इंटरनल डायमीटर चेक करण्यासाठी डायल बोर गेजचा उपयोग आपण करतो आणि याचा अत्यंत प्रभावी या ठिकाणी उपयोग होऊ शकतो. असा हा डायल बोर गेज आज आपण जाणून घेत आहोत. दुसरं, बोरची राऊंडनेस म्हणजे गोलाई तपासण्यासाठी डायल बोर गेजचा उपयोग होतो. म्हणजे बोर पूर्णपणे गोल आहे की नाही हे या इन्स्ट्रुमेंटच्या मदतीने आपल्याला कळू शकतं आणि आपण हे तपासण्यासाठी डायल बोर गेजचा उपयोग या ठिकाणी आपण करू शकतो. तिसरा, टेपर तपासण्यासाठी. बोरवरून खाली समान आहे की टेपर आहे हे समजण्याकरिता डायल बोर गेजचा आपल्याला उपयोग त्या ठिकाणी करता येऊ शकतं. डायल बोर गेजच्या साहाय्याने आपण जे काही बोर बनवलेला आहे किंवा होल बनवलेला आहे ते सरळ रेषेत आहे किंवा त्यात कमी जास्त झालेलं आहे हे तपासण्यासाठी डायल बोर गेजचा उपयोग या ठिकाणी आपण करू शकतो. चौथा, ओव्हॅलिटी म्हणजे अंडाकृतीपणा तपासण्यासाठी. बोर एका दिशेने जास्त व दुसऱ्या दिशेने कमी आहे का हे तपासता येऊ शकते. तर ओव्हॅलिटी अंडाकृतीपणा तपासण्यासाठी एकमेव मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे ज्याचं नाव आहे डायल बोर गेज. तर डायल बोर गेजच्या साहाय्यानेच ओव्हॅलिटी आपल्याला तपासता येते आणि ओव्हॅलिटी आहे का नाही याची खात्री करता येऊ शकते. पाचवा, मशीन फिनिशिंग नंतर इन्स्पेक्शनसाठी. मशीन फिनिशिंग झाल्यानंतर त्याचं इन्स्पेक्शन करण्यासाठी बोरिंग, होनिंग किंवा रिमिंग नंतर क्वालिटी चेकसाठी बोर गेजचा उपयोग केला जातो. म्हणजे बोरिंग ऑपरेशन झाल्यानंतर, होनिंग ऑपरेशन झाल्यानंतर आणि रिमिंग ऑपरेशन झाल्यानंतर त्याचं बोर बरोबर आहे का नाही, ॲक्युरेट आहे का नाही हे तपासण्याचं काम हे डायल बोर गेजच्या साहाय्याने करता येऊ शकतं. या ठिकाणी डायल बोर गेजचाच उपयोग या ठिकाणी होऊ शकतो. सहावा, वेअर म्हणजे घास झीज तपासण्यासाठी. म्हणजे जिथं आता पिस्टन आणि सिलेंडर आहे त्या ठिकाणी म्हणजे बोर आणि पिस्टन आहे त्या ठिकाणी वेअर होऊ शकते किंवा घास झीज होऊ शकते. अशा ठिकाणी जुना सिलेंडर किंवा बुश घासलेला आहे का हे समजून घेण्यासाठी डायल बोर गेजचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतं. म्हणजे बोर झिजलेला असेल तर ते तपासण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे डायल बोर गेज आहे आणि डायल बोर गेजच्या साहाय्याने ते आपल्याला तपासता येऊ शकतं. सातवा, ऑटोमोबाईल अँड वर्कशॉप युजेस. म्हणजे ऑटोमोबाईल वर्कशॉपमध्ये डायल बोर गेजचा उपयोग मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतो, करता येतं. म्हणजे इंजिन ओव्हरऑइलिंग मेंटेनन्स कामात मोठ्या प्रमाणावर डायल बोर गेजचा वापर केला जातो. इंजिनमधील जे सिलेंडर आहे त्यात जे बोर आहेत, होल आहे ते झिजू शकतं पिस्टनच्या वर खाली होण्याने, रिस्पुटिंग प्रोसेसमुळे ते त्या ठिकाणी वेअर होऊ शकतं. तर ते तपासण्याचं काम डायल बोर गेजच्या साहाय्याने होऊ शकतं. म्हणून डायल बोर गेजचा अत्यंत उपयोग या क्षेत्रामध्ये आहे. आठवा आहे प्रोडक्शन लाईन क्वालिटी कंट्रोलमध्ये. प्रोडक्शन लाईन क्वालिटी कंट्रोलमध्ये म्हणजे मास प्रोडक्शन जिथे आहे त्या ठिकाणी बोर ॲक्युरेसी तपासण्यासाठी डायल बोर गेजचा उपयोग केला जातो. म्हणजे ज्या ठिकाणी मास प्रोडक्शन आहे, काही सेकंदामध्ये जॉब तयार होतो, अशा ठिकाणी डायल बोर गेजच्या साहाय्याने फटाफट आपल्याला जॉब तपासता येऊ शकतात आणि त्याची ॲक्युरेसी देखील चांगली मिळू शकते. या ठिकाणी डायल बोर गेजचा उपयोग केला जातो. डायल बोर गेज हा कंपॅरेटिव्ह इन्स्ट्रुमेंट आहे, त्यामुळे
तो बहुतेक वेळा आउटसाईड मायक्रोमीटर सोबत सेट करून वापरतात. म्हणजे डायल बोर गेज हा ॲक्युरेट कसा आपल्याला सेट करता येऊ शकतो, तर आउटसाईड मायक्रोमीटरच्या साहाय्याने आपल्याला सदर डायल बोर गेज सेट करता येऊ शकतं किंवा रिंग मायक्रोमीटरच्या साहाय्याने देखील आपल्याला डायल बोर गेज सेट करून त्याची ॲक्युरेसी आपल्याला मिळवता येते. बहुतेक डायल बोर गेजची ॲक्युरेसी खालीलप्रमाणे असते. 0.01 mm म्हणजे 10 मायक्रॉन, सर्वसाधारण वापरासाठी 10 मायक्रॉन त्याची ॲक्युरेसी असते. आणि 0.001 mm म्हणजे हाय प्रिसिजन कामासाठी 1 मायक्रॉनपर्यंतचं ॲक्युरेसी असते. म्हणजेच एक डिव्हिजन बरोबर 0.01 mm किंवा 0.001 mm म्हणजे एक डिव्हिजन म्हणजे 10 मायक्रॉन किंवा 1 मायक्रॉन पर्यंत त्याचं डिव्हिजन मेजरमेंट असते. डायल बोर गेजची रेंज, डायल बोर गेजचं रेंज काय असतं तर 18 ते 35 mm, 35 ते 60 mm आणि 50 ते 160 mm. आणि याच्यापेक्षा जास्त असेल तर एक्सटेन्शन रॉड्स वापरून रेंज वाढवता येते. याच्यापेक्षा जास्त आपल्याला डायमीटर चेक करायचं असेल तर त्याचं एक्सटेन्शन रॉड लावून आपल्याला वाढवता येतं रेंज. त्यानंतर प्रॅक्टिकल एक्झाम्पल म्हटलेलं आहे. जर डायल बोर गेजची लिस्ट काउंट 0.01 mm असेल म्हणजे 10 मायक्रॉन लिस्ट काउंट असेल आणि रीडिंग प्लस 0.03 mm आली असेल तर याचा अर्थ असा होतो बोर रेफरन्सपेक्षा 0.03 mm जास्त साईज आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, इतरांना शेअर करा आणि जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील याविषयी माहिती देण्यात येते, ती देखील आपण आवर्जून पाहावं. धन्यवाद. थँक्यू.